सो स्टुडंट्स, आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या क्वेश्चन नंबर 2 ला। तर बघा स्टुडंट्स, आतापर्यंत आपण शिकत आलेलो आहोत सायमल्टेनियसली इक्वेशन कसे सोडवायचे, त्याच्या दोन मेथड्स आपण बघितल्या आणि आता या मेथडने आपण जे रेग्युलर मेथड आहे आपली सोडवायची त्या पद्धतीने सॉल्व्ह करू। तर क्वेश्चन 2 मध्ये आपल्याला भरपूर एग्जांपल दिले, त्यातलं हे फर्स्ट एग्जांपल आहे 3a + 5b = 26, दुसरा आहे a + 5b = 22। या दोन इक्वेशन्सला आपल्याला सोडवायचं आहे सायमल्टेनियसली, म्हणजे सोबत सोबत। तर चला बघू आता आपल्या रूल्स नुसार सर्वात पहिले आपण दोन्ही इक्वेशन्सला एका खाली एक लिहून घेतो। 3a + 5b = 26 इक्वेशन नंबर 1, याला नंबरिंग करायची। दुसरं इक्वेशन a + 5b = 22, हा झाला आपला इक्वेशन नंबर 2। म्हणजे आपल्याकडे आता हे दोन इक्वेशन्स आपल्याला लिहिलेले आहेत। आता दोन्ही इक्वेशन मध्ये सर्वात पहिले आपण चेक करतो त्यांचे व्हेरिएबलचे कोएफिशियंट्स। तर बघा इथे कोएफिशियंट काय आहेत, दोन्हीचे सेम आहेत 5 आणि 5। म्हणजे याचा अर्थ काय होतो की दोन कोएफिशियंट सारखे असले तर त्यानंतर आपण काय करतो, साइन्स चेक करतो। तर बघा यांचे साइन्स सुद्धा काय सेम आहेत, म्हणजे दोन्हीकडे प्लस प्लस आहे। साइन जर सारखे असतील तर आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो। आतापर्यंत आपण जे एग्जांपल केले त्यामध्ये साइन्स वेगवेगळे होते, आता या एग्जांपल मध्ये साइन्स दोन्ही कोएफिशियंटचे सारखे आहेत। तर आता बघा दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची आपल्याला। सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1, तर इथे मी लिहितो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1, म्हणजे दुसऱ्या इक्वेशनला आता मी फर्स्ट इक्वेशन मधून सबट्रॅक्ट करणार। तर त्यासाठी मी काय करणार, पहिले इक्वेशन लिहिणार ॲज इट इज 3a + 5b = 26 आणि त्यातून दुसरं इक्वेशन म्हणजे a + 5b = 22 याची करणार सबट्रॅक्शन। पण आता इथे बघा सबट्रॅक्शन करायची म्हणजे याचे परत इथे लक्ष देऊन करायचंय। बघा मायनस साइन आहे समोर, म्हणून हे खालचे सर्व इक्वेशनचे साइन्स बदलून जातात। खालचे साइन्स चेंज करायचे, हे जर चेंज नाही केले तर तुमचं उत्तर चुकते। बघा इथे मायनस आहे म्हणजे याचा अर्थ आपण काय करतो, मायनस न या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करत आहे। तर इथे प्लसचं होऊन जाईल मायनस आणि इथे प्लसचं होऊन जाईल मायनस, म्हणजे आपल्याला यांची सबट्रॅक्शन करावं लागेल। 26 मधून 22 गेले, इथे राहिले 4 = साइन जशास तसे। बघा +5b -5b होतात, दोन्ही कॅन्सल। त्यानंतर 3a मधून a गेला, राहिला फक्त 2a। व्हेरी गुड। आता हा 2 जो आहे a सोबत मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यानंतर हा डिवाइड मध्ये जातो। सो a = 4 / 2, म्हणजे 2 × 1 = 2 आणि 2 × 2 = 4। सो a आपल्याला मिळतं 2। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, a ची जी व्हॅल्यू आहे ती 2 मिळालेली आहे। आता आपण काय करतो हे तुम्हाला माहिती आहे, याच्या पुढची स्टेप सिमिलरली पुट करतो आपण। तर चला पुट करू। पुट a = 2। आता हे आपण कुठल्या एका इक्वेशन मध्ये ठेवा, बघा दुसऱ्या ह्याच्यात ठेवून देऊ आपण, इन इक्वेशन 2। आता इथून पुढे तुम्हाला येत आहे, खूप इझी आहे। a च्या जागेवर काय करायचं, 2 ठेवायचं। a + 5b = 22 इक्वेशन लिहून घेतलं। a च्या जागेवर आपण ठेवणार आता इथे 2 + 5b = 22। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो 2 आहे इकडे प्लस मध्ये, तो इकडे गेल्यावर मायनस मध्ये जाईल, म्हणजे 5b = 22 - 2। सो 5b = इथे येतं फक्त 20, आणि आता 5 हा जो मल्टिप्लाय मध्ये आहे तो जाईल इकडे डिवाइड मध्ये। सो b = 20 / 5, म्हणजे 5 × 5, 5 × 4 = 20। सो b = 4। तर अशा पद्धतीने आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू मिळाल्या, म्हणजे दिस इज द सोल्युशन ऑफ अवर इक्वेशन। आपण इथे लिहू शकतो सोल्युशन ऑफ इक्वेशन इज a, b, म्हणजेच आपल्याला लिहिता येईल 2, 4। तर अशा पद्धतीने आपण सोल्युशन ऑफ इक्वेशन फाइंड आउट करू शकतो। तर बघा आता यामध्ये आपण काय केलं, दोन्ही इक्वेशनचे जे व्हेरिएबल्सचे कोएफिशियंट होते यांच्या साइन्स काय होत्या, सारख्या होत्या। साइन्स सारख्या होत्या म्हणून आपण सबट्रॅक्शन केलं। सबट्रॅक्शन करून आपण a ची व्हॅल्यू फाइंड आउट केली। सबट्रॅक्शन करत असताना इथे खालच्या इक्वेशनच्या साइन्स बदलून टाकल्या, हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा। साइन्स बदलल्या नाही तर आन्सर चुकेल। a = 2,
ही व्हॅल्यू आपण पुट केली इक्वेशन दुसऱ्यामध्ये, ही आपण कशातही पुट करू शकतो, पहिल्यातही करू शकत होतो. त्यानंतर असं सॉल्व्ह करत आपण बी ची व्हॅल्यू फाइंड केली. बघूया आता आपलं सेकंड एक्झाम्पल. सो स्टुडंट, अवर नेक्स्ट प्रॉब्लेम इज क्वेश्चन नंबर 2 मधला आता हा दुसरा. ठीक आहे, तर बघा काय दिलेलं आहे, x + 7y = 10 आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे 3x - 2y = 7. तर आता आपण दोन्ही इक्वेशन्सला जर बघितलं तर दोन इक्वेशन मध्ये काय दिसतं आपल्याला, इथे बघा x + 7y = 10 म्हणजे इथे व्हेरिएबल्स जे आहेत याचे 1 आणि 7 आहे, तर दुसऱ्या याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत 3 आणि -2. आता दोन्हीचे व्हेरिएबल्स हे पूर्णपणे वेगवेगळे आहेत. तर चला सर्वात पहिली स्टेप यामध्ये जी असते ती करू आपण, ती म्हणजे इक्वेशन दोन्ही लिहून घेऊ. एका खाली एक जर आपण इक्वेशन लिहून घेतो तर आपल्या लक्षात येऊन जाते काय करायचं. बघा x + 7y = 10 इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन 3x - 2y = 7 इक्वेशन नंबर 2. बघा आता दोन इक्वेशनला जर बघितलं तर यामध्ये 1, 3, 7 आणि -2 असे आपल्याला कोइफिशियंट्स दिलेले आहेत. आणि असे कोइफिशियंट्स असल्यावर काय करायचं, तर सर्वात पहिले जेव्हा असे वेगवेगळे कोइफिशियंट असतात तर कुठलंही एक व्हेरिएबल सिलेक्ट करायचं. जसं की आता मी सिलेक्ट करतो x. ठीक आहे, आता x जर मी सिलेक्ट केलं तर बघा इथे 1 आणि इथे आहे 3 वेगवेगळे असल्यावर त्यांना सारखं करून घ्यायचं. काय करायचं, सारखं करायचं. सारखं कसं करणार, तर बघा इथे 3x आहे. आता मला जर का या ठिकाणी 3x पाहिजे तर मी काय करणार, याला 3 ने मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे, काहीच हरकत नाही. याला आपण पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करू. बघा काय होतं, तर मी इथे लिहितो आता मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. म्हणजे मी इक्वेशन 1 ला 3 ने गुणणार. तर बघा काय येतं, 3 × x 3x प्लस 3 × 7 7 3 जा 21 y = 10 3 जा 30. इक्वेशन नंबर बनतं आपलं तिसरं. आलं लक्षात काय केलं मी, इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं. हे बघा इक्वेशन 1 × 3. आपल्याला फक्त x लाच मल्टिप्लाय नाही करता येणार, पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 3 × x 3x 3 × 7 21y 3 × 10 म्हणजे 30. तर अशा पद्धतीने आता तिसरे इक्वेशन आणि दुसरे इक्वेशन या दोन इक्वेशनचे व्हेरिएबल्स बघा सारखे आहेत का, आहे सारखे दोन्ही पण. इथे 3x आहे, इथे पण 3x आहे. आता व्हेरिएबल सारखे असल्यावर काय करायचं हे आपल्याला माहिती आहे, साइन्स चेक करायचे. बघा दोन्हीचे साइन्स हे प्लस आहे दिलेले, साइन्स सारखे म्हणजे काय करणार, साइन्स सारखे असले म्हणजे सबट्रॅक्शन करणार. करा मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन. कोणतं कशामधून मायनस करता, बघा इथे काय 7 आहे, इथे 30 आहे, हा छोटा आहे म्हणून छोट्याला मोठ्यातून मायनस करा. इक्वेशन 2 फ्रॉम 3 दुसऱ्याला तिसऱ्यातून मायनस करा. जे मोठा आहे ते वर लिहा, 3x + 21y = 30. हे झालं आपलं तिसरं इक्वेशन. मायनस दुसरं इक्वेशन काय, 3x - 2y = 7 झाले. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही इक्वेशन्सला आता लिहिलं. आता यांचं करायचं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करत असताना काय करतो आपण, खालच्या सर्व इक्वेशनचे साइन बदलतो. बघा इथे मायनस आहे तर मायनसने इथे होऊन जाईल प्लस, आणि इथे प्लस आहे तर इथे होऊन जाईल मायनस. साइन्स बदलले. 30 - 7 इथे येतं तुमचं 23 राईट. आता 21y आणि 2y इथे बघा प्लस झालं, प्लस 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 21y आणि 2y इथे परत होतात आपले 23y, आणि हे 3x - 3x दोन्हीही कॅन्सल होऊन जातात 0. म्हणजे आता बघा y = 23 डिवाइड बाय 23. हा 23 गुणाकारातला इकडे जातो भागाकारात, 23 23 कटले, उत्तर आलं 1. y = 1. तर अशा पद्धतीने y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1. आता ही y ची व्हॅल्यू जी 1 मिळालेली आहे, समोरचं तुम्हाला माहिती आहे काय करतो आपण, काय करत असतो, पुट करतो. करा पुट. कोणत्या ह्याच्यात करता, पहिल्या ह्याच्यात करू. जे इक्वेशन सगळ्यात सोपं आहे त्याच्यात पुट करून द्यायचं, म्हणजे कसं टेन्शन नाही राहत. मग आता इथे पुट करू आपण, पुट y = 1 इन इक्वेशन पहिला. ठीक आहे,
पहिलं इक्वेशन काय दिलेलं आहे, x + 7y = 10. x जशास तसा प्लस 7 जशास तसा y च्या जागेवर ठेवायचा 1 = 10. तर बघा x + 7 म्हणजे 7 = 10. सो x = 10 हा जातो प्लस मधला 7 इकडे मायनस मध्ये. सो x = 10 - 7 तुमचा आन्सर येतो 3. तर अशा पद्धतीने आपल्याला x ची सुद्धा व्हॅल्यू मिळालेली आहे. आपण डायरेक्टली आता लिहू शकतो इथे की हे y = 1 आणि x = 3 म्हणजे सोल्युशन of equation is x, y. सो पहिले आपण लिहिणार x ची व्हॅल्यू म्हणजेच आपल्याला दिलेली आहे 3 आणि दुसरी y ची व्हॅल्यू म्हणजे लिहिणार 1. तर दिस इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. तर आता तुमच्या लक्षात आलेले आहे कसं सोडवायचं. बघा, पहिले आपण जसं व्हेरिएबल्स बघत होतो, त्याचे कोएफिशियंट बघत होतो, नंतर त्याचा साइन्स बघत होतो आणि मग सॉल्व्ह करतो. तर आता व्हेरिएबलचे कोएफिशियंट जर सारखे नसतील तर पहिले काय करायचं, कोएफिशियंट सारखे करून घ्यायचे. सारखे करण्यासाठी काय करतो, मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय करताना काय करतो, पूर्णच्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करतो. सो वी विल मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. इथे आपण केलं, इक्वेशन सारखे बनवले, दोन्हीचे कोएफिशियंट सारखे आले. सारखे कोएफिशियंट आल्यानंतर दोन्हीचे काय केले, साइन चेक केले. साइन चेक करून दोन्ही सारखे होते म्हणून सबट्रॅक्शन केलं. सबट्रॅक्शन केल्यानंतर त्याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला y = 1. सबट्रॅक्शन करत असताना खालचे साइन्स बदलून टाकले, y आलं. y ची व्हॅल्यू आल्यानंतर ती कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट केली. आता बघा 3 इक्वेशन होते, 1, 2 आणि 3. त्यातले आपण पहिल्या ह्याच्यात पुट केली आणि अशा पद्धतीने x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. सो दिस इज अवर सोल्युशन ऑफ इक्वेशन. तर बघा समजून आलं तुम्हाला. आता बघू आपला थर्ड प्रॉब्लेम.